महिला सुरक्षेवर राजकारण नाही तर कठोर कृती हवी। महायुतीची भूमिका झिरो टॉलरन्सची असल्यानं समाजामध्ये भीती नाही। रोहित पवारांच्या आरोपांवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। महिला सुरक्षा हा मुख्यमंत्री फडणवीस यांचा स्पष्ट निर्धार। चित्रा वाघ यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस ब्राह्मण म्हणून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न, मात्र फडणवीसांची सर्व समाज घटकांना न्याय देण्याचीच भूमिका राहिली आहे। मंत्री गणेश नाईक यांचं मनोज जरांगे यांना प्रत्युत्तर। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडनं अमरावतीच्या दर्यापूर उपविभागीय महसूल कार्यालयाची झाडाझडती। प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा, नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घ्या। बावनकुळेंच्या अधिकाऱ्यांना सूचना। शरद पवारांचा बारामतीमध्ये शेती पाहणी दौरा। शरद पवारांकडनं एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊसाची पाहणी। बारामतीमध्ये शरद पवारांकडून ऊसाच्या शेतीची पाहणी। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य शासनाकडे कमी निधी, मात्र मागणी नसताना राज्य शासन अनावश्यक प्रकल्पांची कामं करत असते। राज्य शासनाच्या धोरणांवर जयंत पाटलांकडनं संताप व्यक्त। अशिक्षित लोकांना सत्तेत बसवू नका, नीट प्रकरणावरून संगीतकार विशाल ददलानी यांचा संताप। विचार करूनच मतं द्या, परीक्षा व्यवस्थेमध्ये मोठ्या सुधारणांची मागणी सुद्धा त्यांनी केली। राज्याच्या शेती आणि वाळू धोरणामध्ये बदल। वाळू घाटातील एकूण वाळू साठ्याच्या 10% वाळू ईडब्ल्यूएस घरकुलांसाठी देणार। महसूल मंत्री बावनकुळेंचा निर्णय। याआधी उत्खननामधील 10% वाळू देण्याचा निर्णय होता। सीमा भागामधील मराठी भाषकांच्या अस्मितेला धक्का देण्याचे प्रयत्न। मराठी माणसांच्या संरक्षणासाठी ठामपणे उभे राहू। सीमा भागातील मराठी समाजाच्या प्रश्नांवर रोहित पाटलांची प्रतिक्रिया। बीडच्या परळी बोर्णी मध्यम प्रकल्पामध्ये 40% पाणीसाठा शिल्लक। वाढलेल्या तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळे पाणीसाठ्यामध्ये घट, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। बीडच्या गेवराईमध्ये तर जालन्याच्या अंबडमधून जाणाऱ्या गोदावरी नदीचं पात्र कोरडे ठाक। मराठवाड्यामधील अनेक गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा। वारंवार मागणी करून सुद्धा नदीमध्ये पाणी सोडलं जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप। परभणीच्या चारठाणा गावामध्ये भीषण पाणी टंचाई। गावकऱ्यांवर खासगी टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ। नळ योजनांसाठी लाखोंचा निधी आला, पण सर्व कामं अद्यापही अपूर्णच। सिंधुदुर्गमधील मालवण, तारकर्ली, वेंगुर्ला, देवगड समुद्रकिनारी पर्यटकांनी गजबजले। उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी पर्यटकांची कोकणाला पसंती। मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूरसह अनेक भागातून पर्यटक कोकणामध्ये दाखल। अमरावतीमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या टप्प्यामध्ये सीसीटीव्हीचा वॉच। महामार्गावर वाहनांची किमान 100 आणि कमाल वेगमर्यादा 120 एवढी निश्चित। अपघात रोखण्यासाठी प्रशासनाची सकारात्मक पावलं। नंदुरबारमध्ये आजपासून जनगणनेला प्रत्यक्ष सुरुवात। प्रत्येक प्रगणकाकडनं 800 नागरिकांची माहिती संकलित होणार। 16 मे ते 14 जूनच्या दरम्यान जनगणनेचा पहिला टप्पा पार पडणार। धाराशिवच्या परंडा शहरातील अतिक्रमणांवर हातोडा। पोलीस बंदोबस्तामध्ये पालिकेची कारवाई। मंडई चौकासह किल्ला रस्ता मोकळा केला।